यावेळेस आम्ही ठरवलं होतं पुण्याला आलो की शेगावला मात्र नक्की व्हिजिट करायची. तर ज्या दिवशी आमच्या लाडक्या गणपती बाप्पांचे विसर्जन झाले त्याच रात्री आम्ही निघालो शेगावसाठी. रात्रभर छान ट्रॅव्हलचा प्रवास झाला की सकाळी सकाळी आम्ही पोहोचलो. रिक्षा घेतली आणि थेट आम्ही इकडे तिकडे न जाता शेगावच्या भक्तिनिवास या ठिकाणी आलो. तर अतिशय मोठं प्रशस्त असं स्वच्छ हे भक्तिनिवास आहे. समजा तुम्ही जर कधी जोडीने किंवा तुमच्या सहकुटुंबाबरोबर इथे दर्शनाला येत असाल तर अजिबात कुठल्या हॉटेलमध्ये बुकिंग करू नका. या भक्तिनिवास या ठिकाणी या. इथे अजिबात अशी VIP किंवा रेफरन्स पासेस वगैरे अशी कसलीही पद्धत नाही आहे. जसं तुम्ही येणार तुमचा नंबर लागेल आणि तुम्हाला इथे रूम्स अवेलेबल होतील. तर आम्ही दोघंच होतो. 300 रुपये आमच्याकडून त्यांनी घेतले. 150 रुपये पर पर्सन असं त्यांनी काउंट केलं. एक 15 ते 20 मिनटानंतर आम्हाला छान रूम भेटली आणि रूम देखील खूप सुंदर आणि छोटीशी अशी होती. तर बघा 2 असे छोटे छोटे बेड आहेत. उजव्या साईडला वॉशरूम आहे आणि समोर एक छोटीशी गॅलरी आहे. समजा तुम्ही 4 व्हीलर वगैरे घेऊन आलात तर तुम्हाला पार्किंगची उत्तम सोय इथे भेटेल. छोटीशी गॅलरी आहे. इथून तुम्हाला पार्किंगचा पूर्ण एरिया दिसतोय. आम्ही जी रूम घेतली होती आम्हाला तिथून दिसत होता. छान आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि मग निघालो महाराजांच्या दर्शनासाठी. बॅग वगैरे चेकिंग झाली की मंदिरामध्ये आम्ही प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर डाव्या साईडला चप्पलचं स्टँड आहे. तिथे तुम्हाला तुमच्या चप्पली वगैरे सबमिट करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग दर्शनाला जायचं आहे. तर आम्ही इथे चप्पल वगैरे दिली आणि बाहेर आल्यानंतर तुम्हाला एक जागा दिसते. तिथे तुम्हाला स्वच्छ तुमचे पाय हात वगैरे धुवायचे आहेत आणि मग मंदिरामध्ये प्रवेश करायचे आहेत. चप्पल ठेवून झाल्यानंतर आम्ही स्वच्छ असे इथे पाय धुवून घेतले आणि मग दर्शनासाठी निघालो. तर इथे ना भरपूर असे स्वयंसेवक आहेत जे तुम्हाला व्यवस्थित गाईड करतात. पांढरे शुभ्र असे कपडे घातलेले टोपी घातलेले तुम्हाला ते स्वयंसेवक दिसतील. पण तुम्हाला कुणाच्याही गायडन्सची गरज लागत नाही. तुम्हाला फ्लोच असा आहे ना मंदिराचा की तुम्हाला आपोआप कळतं की तुम्हाला कुठे जायचं आहे म्हणून. तर बघा हे समाधी दर्शनासाठी आम्ही इथे आलेलो आहेत आणि डाव्या साईडला तुम्हाला लाईन दिसेल. पुढे जाऊन तुम्हाला टर्न घेऊन या लाईनीमध्ये जॉईन व्हायचं आहे. तर आम्ही छान लाईनीमध्ये गेलो. आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढायला अजिबात अलाव नव्हतं. तर मला इथपर्यंत शक्य होतं तर मी एवढाच व्हिडिओ घेतला. दर्शन झाल्यानंतर समाधीची जी जागा आहे त्याच्या बाहेरचा परिसर तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर आणि स्वच्छ असा परिसर आहे. स्वयंसेवक तुम्हाला जागोजागी दिसतील. फुलाची पाकळी देखील तुम्हाला कचरा म्हणून इथे भेटणार नाही. तर खूप मस्त असं दर्शन झालेलं आहे गजानन महाराजांचं. तुम्ही जर कधी आलात नसाल तर प्लीज नक्की या. खूप सुंदर असं हे मंदिर आहे.